पण चांगली आहे आणि सगळे चांगले असतील म्हणून देवाचरणी प्रार्थना करते. तर मी आज तुम्हाला बोलत आहे वैभवलक्ष्मीची व्रताचे बद्दल. तर मी आज पहिला शुक्रवार वैभवलक्ष्मीची पूजा केली आहे. तर तुम्ही बघत असाल, व्हिडिओमध्ये दिसलं असेल तुम्हाला वैभवलक्ष्मीची पूजा कसं करायचं काय नाही. तर मी ह्याच्यापेक्षा पहिलं केले नव्हते, आजपासूनच सुरुवात केली आहे वैभवलक्ष्मीची पूजा. तर तुम्ही बघा आणि मी पूजेची मांडणी कशी केली आणि काय नाही ते तुम्हाला सांगते. पण सर्वात आधी वैभवलक्ष्मी पूजा कशासाठी करतात ते तुम्हाला सांगते. तर कोणाला कष्ट असेल, म्हणजे ज्यांचा नवरा ऐकत नसेल आणि घरात पण काही अडचणीमुळे काही तर कारणानं भांडण असं तसं होत असेल तर तुम्ही वैभवलक्ष्मीचे व्रत करून पहा. खूप म्हणजे प्रभावशाली आहे. तर मी आतापर्यंत केले नव्हते, मला माहीत पण नव्हतं वैभवलक्ष्मीचं. फक्त मी म्हणजे गोष्ट ऐकले आणि त्यावरून मला वाटलं मला हे देवीची सेवा करायची आहे. तर मी ठरवलं मग देवीची सेवा करायची मला तर करायची. तर आणि त्यात श्रावणचा महिना चालू झाला आणि त्यानंतर मला वाटलं आता श्रावणचा महिना पण चालू झालाय, आपण देवीचे वैभवलक्ष्मीचे व्रत करूयात. तर मी म्हणून आज शुक्रवारी वैभवलक्ष्मीचे व्रत चालू केले आहे. आणि तुम्ही पाहू शकता कसं मी पूजेची मांडणी केली काय नाही ते तुम्हाला सांगते, मी दाखवते तुम्हाला. बघत आहात मी देवीची फोटो ठेवले आहे, त्या फोटोवर हार चढवला आणि श्रीयंत्र ठेवलंय. श्रीयंत्र जर नसेल तर तुम्हाला दाखवल्याप्रमाणे पुस्तक आहे ना वैभवलक्ष्मीचे, वैभवलक्ष्मीचे पुस्तकाच्या मागे श्रीयंत्राची फोटो राहते. हे पण असं तुम्ही ठेवून पूजा करू शकता. आणि समोर तांब्या ठेवायचं, तांब्याचं राहिलं तर चांगलं, जर तुमच्याजवळ नसेल तर स्टीलचं बी चालेल. आणि त्याच्यावर वाटी ठेवायची, वाटीमध्ये तांदूळ भरून ठेवायचे आणि तांदळामध्ये कॉईन म्हणजे सोन्याचं नाणं, म्हणजे तुमच्याजवळ सोन्याचा दागिना असेल तर सोन्याचे दागिने, नाही तर चांदी आणि सोनं दोन्ही नसेल तर तुम्ही फक्त कॉईन पण ठेवू शकता. तर मी ठेवले आहे चांदीचा, माझ्याजवळ कॉईन आहे आणि मी 1 रुपया ठेवला आहे आणि देवीची मूर्ती पण ठेवली आहे. तर पहिल्यांदा मी गणपतीचा अभिषेक करून घ्यायचा, नंतर पाणी दूध अभिषेक करून घेऊन मग कळसाचं पूजा करायची, म्हणजे पूजा करायची. मग अक्षदा वाहून घ्यायचे, दिवे लावायचे. नैवेद्य तुम्ही कोणता काहीही ठेवू शकता देवीला. तुमच्याजवळ साखर, गूळ काही, आता पाहू शकता मी गूळ पण ठेवलेला आहे. आणि नैवेद्यासाठी ते गोड पदार्थ करतात तिथले लोक, म्हणजे तेलंगणामध्ये. तर ते गूळ आणि मिरेचा पावडर टाकून स्वीट तयार करतात. तर मी ते स्वीट केलेलं आहे, म्हणजे गोड केलेलं आहे, ते ठेवलं आहे. आणि मी आरती समय सगळं लावून घेतलंय. आणि पूजा करताना कंपल्सरी रांगोळी पण टाकून घ्यायची. बघा तुम्ही, मी रांगोळी टाकून घेतलेली आहे. जर तुमच्याजवळ म्हणजे तांब्याच्या बाजूला मी घंटा ठेवला आहे ना, तर तांब्यामध्ये पाणी भरून ठेवायचे आणि त्या पाण्यामध्ये एक कॉईन आणि एक काय म्हणतात ते सुपारी, सुपारी. तर ते सुपारी टाकायची पाण्यामध्ये आणि वाटी ठेवायची वर, वाटीमध्ये तांदूळ भरून ठेवायचे. ते सगळं तर तुम्हाला मी सांगितलेच आहे. तर माझ्या बोलण्यावरून तुम्हाला कशी बोलत आहे असं वाटत असेल, पण आम्ही राहतो इथं तेलंगणामध्ये आणि आमची घरातली लँग्वेज आहे कन्नडा. तर मला येते मराठी. मी कोणती भाषा बोलायची असं कन्फ्यूज होऊन मला मराठी आणि कन्नडा दोन्ही मिक्स होऊन जाते. त्याच्यामुळे तुम्ही काय हे करू नका, लक्ष नका. तर तुम्ही पाहत आहात मी जे तांब्या ठेवले आहेत ते तांब्याच्या बाजूला, म्हणजे तांब्याच्या डाव्या बाजूला घंटा ठेवलेला आहे आणि उजव्या बाजूला शंख. तर माझ्याजवळ शंख नाही, तर मी म्हणजे तांदूळ म्हणजे त्यांना समर्पण केलंय. माझ्याजवळ शंख नाही, देवी तूच बघून घे म्हणून. तर मग गणपती ठेवली,
तुमच्याजवळ जर फोटो लक्ष्मी मातेचा फोटो पण नसेल, आता माझ्याजवळ आहे, मी ठेवलं आहे. तुमच्याजवळ जर फोटो नसेल तर त्या पुस्तकावर लक्ष्मी मातेचे फोटो आहे ना, हे पण तुम्ही ठेवून पूजा करू शकता. म्हणजे दोन्ही श्रीयंत्र आणि लक्ष्मी मातेचा फोटो दोन्ही नसेल तर असं ठेवून तुम्ही फोटो पूजा करू शकता. म्हणजे देवीला काही नाही, फक्त आपला मनाने पूजा केलेलंच पाहिजे. कोणत्याही देवाला तेवढंच पाहिजे ना, जसं आपण सहज पूजा करतो, फक्त फूल नसल, पान नसल, आपल्या मनाने देवा तूच बघून घे असं म्हणले तरी बस. त्याप्रमाणे देवीला तसं काही नाही, नैवेद्य हेच ठेवावे तेच ठेवावे तसं काही नाही. तुम्हाला जे करा वाटलं, साखर गूळ काही ठेवू शकता तुम्ही, गोड पदार्थ ते ठेवून तुम्ही पूजा पूर्ण करू शकता. आणि उपवासाचं बोलणं असेल तर उपवास तुम्ही करू शकता, नाहीतर तुम्हाला जेव्हा वाटलं एक टाईम जेवू शकता. दुपारी जेवण करून आणि रात्री उपवास करू शकता. तुमच्या म्हणजे तब्येतीप्रमाणे तुम्ही करा. याप्रमाणे तुम्हाला सांगितलेलं आहे. तर तुम्ही पूजा बघू शकता माझी. जर तुमच्याजवळ हे वैभवलक्ष्मीचे पुस्तक असेल तर हे पुस्तक पाहून पण पूजा करू शकता. तर ह्या पुस्तकामध्ये सगळं लिहिलेलं आहे, कसं करायची मांडणी, पूजा आणि कसं उद्यापन आणि वैभवलक्ष्मीची कथा सगळं सांगितलेलं आहे. जर तुमच्याजवळ हे पुस्तक असेल तर माझा व्हिडिओ पाहायची गरज नाही तुम्हाला. ते पुस्तक पाहून पण तुम्ही करू शकता. तर बघा तुम्ही हे पुस्तक म्हणजे कुठं भेटते ते. जास्त रुपयाला पण नाही, फक्त 5 ते 7 रुपयाला आहे हे पुस्तक. तुम्ही आणून म्हणजे घ्या आणि पूजा करू शकता. तर ह्या पुस्तकामध्ये पहिले म्हणजे सगळ्या देवीचे असे नाव लिहिलेले आहे. वीरलक्ष्मी, गजलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, संतानलक्ष्मी असं सगळं पूजेचे देवीचे रूप आहेत. तर त्या तुम्ही सगळ्या देवीला पहिल्यांदा जर पूजा करत असाल तर श्री माता धान्यलक्ष्मी असं म्हणून, हे माता धान्यलक्ष्मी तू सत्यवतीचे जसे कल्याण केले तसे आम्हा सर्वांचे कर असं म्हणून देवीला हळद कुंकू व्हायचे. तर तुम्ही बघू शकता, मी पण व्हायला येतं. आणि सगळ्या देवीची अशी पूजा करून नंतर ह्या व्रताची म्हणजे कथा वाचायची. तर कथा इथं आहे, म्हणजे हे आहे, मी कथा वाचून आरती करून घ्यायची. तर मी मांडणी तुम्हाला दाखवले आहे. तर तुम्हाला आवडलं तर माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जर तुमच्याजवळ हे वैभवलक्ष्मीचे पुस्तक असेल तर हे पुस्तक पाहून पण पूजा करू शकता. तर ह्या पुस्तकामध्ये सगळं लिहिलेलं आहे, कसं करायची मांडणी, पूजा आणि कसं उद्यापन आणि वैभवलक्ष्मीची कथा सगळं सांगितलेलं आहे. जर तुमच्याजवळ पुस्तक असेल तर माझा व्हिडिओ पाहायची गरज नाही तुम्हाला. ते पुस्तक पाहून पण तुम्ही करू शकता. तर बघा तुम्ही हे पुस्तक म्हणजे कुठं भेटते ते. जास्त रुपयाला पण नाही, फक्त 5 ते 7 रुपयाला आहे हे पुस्तक. तुम्ही आणून म्हणजे घ्या आणि पूजा करू शकता. तर ह्या पुस्तकामध्ये पहिले म्हणजे सगळ्या देवीचे असे नाव लिहिलेले आहेत. वीरलक्ष्मी, गजलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, संतानलक्ष्मी असं सगळं पूजेचे देवीचे रूप आहेत. तर त्या तुम्ही सगळ्या देवीला पहिल्यांदा जर पूजा करत असाल तर श्री माता धान्यलक्ष्मी असं म्हणून, हे माता धान्यलक्ष्मी तू सत्यवतीचे जसे कल्याण केले तसे आम्हा सर्वांचे कर असं म्हणून देवीला हळद कुंकू व्हायचे. तर तुम्ही बघू शकता, मी पण व्हायला येतं. आणि सगळ्या देवीची अशी पूजा करून नंतर ह्या व्रताची कथा वाचायची. तर कथा इथं आहे, म्हणजे हे आहे, मी कथा वाचून आरती करून घ्यायची. तर मी मांडणी तुम्हाला दाखवले आहे.
तर तुम्हाला आवडलं तर माझं व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.